भावानं बहिणीनं रोज सकाळी उठलं ना पद्देवची लगेचच आठवण येते या. झोपीत असतानाच उठलेच बी अशी आठवण येते की वाटतंय पद्देव माझे असते तर म्हणले असते आश्विने असं तसं माझे पद्देव बोलले असते मला, माझे पद्देव मला दिसले असते. पण दिसायपुरतं ठेवायपुरतं तर देवानं ठुलंच नाही त्यांना. पण रोज सकाळून जाग आली की लगेच आठवण येते की माझी पद्देव म्हणायचे आशुने उठ चहा कर, आशुने फलानं कर. मी बी उठले की म्हणायचे पद्देव असं पद्देव तसं. पण आता गेलं तसं पद्देव नाही, काय सहित नाही या. जीव त्यांच्यासाठी आज रोज झुरायलाय वाटायला या. दोघं संगट गेला असतात तर एवढा ताण राहिला नसता, मागं विचार पडला नसता की ते असते म्हणून जवळ. पण ते आज माझे पैसे नाहीत, ते असा विचार येतोय की मी त्यांना बोलले असते, मी रोजच्यासारखी मी हसून खेळून राहिले असते, मग चेहऱ्यावर हसू. पण मनात इतकं दुःख आहे की वाटतंय की त्यांच्यासोबत मी बी मेले असते तर इतकं दुःख भोगायचं आलं नसतं मला, की इतकं मनाला अवघड वाटलं नसतं की माझे पद्देव नाहीत. हर ह्याच्यात आहे ना दोघं संगत जाया पाहिजेत, मागं पुढे जाया नाही पाहिजे. एकूणमेकाचं दुःख इतकं मोठं आहे ना, हे सांगून बी कमी होत नाही या, आणि हे करून महसूस करून बी कमी होत नाही. पण ते दुःख राहतंय शेवट. त्याच्यानं वाटतंय माझे पद्देवसोबत मी बी मेले असते तर बरं झालं असतं, की आज रोज झुरून झुरून तर मरणं लागलं नसतं ना. नाहीत ती त्यांची इतकी आठवण सतवती की वाटते असते तर बरं झालं असतं, आम्ही काम केलं असतं. एवढं भुईमुगाचं तिकडला पाला लावायला एवढ्या रानातून नुसती मरणाची बेजारी झाली पावसामुळं. पाऊस तर काय आला नाही पण बेजारी तर झाली. ह्या शेंगाच्या त्या थायल्या ते भरून ठुल्या. त्याच्यानं मनात वाटायला जर पद्देव असते तर इतकी बेजारी झाली नसती, इतका लोड घ्यावा लागला नसता मला. काय आता करावं पण.